सिंगल सॉलिटर आहे. टॉपच्या भरपूर व्हरायटी मस्त आहे ते चमक. हे सगळे रुबी आहेत पोलकी. हे आपले नक्षत्र ब्लॅक बीट्सचा सेट आहे हा. म्हणजे पार्टी वेअर साठी प्लेन प्लॅटिनम जसं की एक सिंगल पीस ते डायमंड वेट वरतीच आहे. हॅलो नमस्कार, मी दीपा. आज आपण आलो आहोत पुण्यातील हडपसरमधील PNG ज्वेलर्स या शॉपमध्ये. आज आपण यांच्या शॉपमधील डायमंड ज्वेलरीचं कलेक्शन बघणार आहोत. दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. आता याच्यामध्ये जर आपण एक्झाम्पल ही पाहिली तर ह्याच्यामध्ये 1.06 हे गोल्डचं वेट आहे. 18 कॅरेट गोल्ड आहे. 18 कॅरेट गोल्ड. ओके. आणि 0.15 सेंटचा एक सिंगल सॉलिटर आहे हा. ओके, सिंगल आहे. ह्याच्यामध्ये जर थोडीशी मोठी घेतली तर त्याची कॉस्ट त्याच्याप्रमाणे वाढत जाईल. हा, डिपेंड ऑन डायमंड वेट आहे. किती सेंटचे डायमंड आहे प्रत्येकामध्ये त्याच्यावरती असतं. आणि डायमंडचं साईज किती आहे, केवढा आहे एक सिंगल डायमंड. मल्टिपल पीसेस जसं की आपण जसं क्लस्टर मध्ये घेतलं छोटे छोटे पीसेस तर त्याचा रेट थोडा कमी असतो. तुम्ही जो आता पाहिला सिंगल डायमंड याचं कॉस्ट जास्त आहे. सिंगलची कॉस्ट जास्त. अच्छा, ह्याची काय कॉस्ट पडेल आपल्याला? आता याच्यात जे वेट असेल त्यात मिनिमम तरी 30-35 पासूनच स्टार्ट होतं. त्यामध्ये सिंगल 22 सेंट्स आहे आणि साईडला 10 सेंटचे 12 पीसेस आहे. ह्याची कॉस्ट पण तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 75,000 पर्यंत जाईल. 75,000 पर्यंत. याला आपण सॉलिटर बोलतो. म्हणजे सिंगल घेतलं की प्राइस जास्त. सॉलिटर मध्ये सॉलिटरचं कॉस्ट हे कसं सेंट प्रमाणे असतं. जसं सेंट इन्क्रीज होईल तसं कॉस्ट इन्क्रीज होते त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये गोल्डचं वेट, गोल्डचं कॉस्ट यामध्ये कमी असतं पण जे काय आहे ते डायमंडचंच कॉस्ट असतं याच्यात जास्त. याची काय प्राइस आहे? कोणता? हे 3 लेअर वाले. आता याच्यामध्ये सेंटरचा जो सॉलिटर आहे 0.43 सेंटचा आहे. हा सेंटरचा जो पीस आहे त्याचीच कॉस्ट साधारणतः 1,60,000 पर्यंत जाते. ओके. टोटल ही रिंग तुम्हाला जाते 2,40,000 पर्यंत. 2,40,000. मस्त आहे ते, चमकते किती छान आहे. सगळ्या कॉकटेल रिंग्स आहेत. कॉकटेल रिंग्स म्हणजे पार्टी वेअर साठी त्या सगळ्या. अच्छा, पण म्हणजे हा गोल्ड मध्येच आहेत ना? हा, जो मेटल बेस ह्या सर्वांचा जो आहे तो 18 कॅरेट आहे. बाकी सगळं डायमंडचं आहे. कारण डायमंडला होल्ड करण्यासाठी हार्ड मेटलच लागतं. याची काय रेंज आहे? हा पिंक वाला ही वाला हा तुम्हाला अप्रॉक्सिमेटली जातो 1,60,000 पर्यंत. 1,60,000. येस. हे सगळे रुबी आहेत ओरिजिनल आणि मध्ये सेंटरला डायमंड. मध्ये 4 पीस कंपल्सरी घ्यावे लागतात. नाही, सिंगल पीस पासून आहे हे. सिंगल प्रत्येकी हा एक सिंगल पीस तुम्ही घेऊ शकता. अच्छा, ओके. असं नाही की हा फक्त सेटच घ्यावा लागेल. ओके. आणि ह्याची काय प्राइस होते सिंगल पीस जर घेतला? सिंगल पीस जर हा आपण एक घेतला हा एक तुम्हाला जातो साधारणतः 4 लाख पर्यंत. 4 लाखापर्यंत सिंगल पीस. ओके. आणि याच्यात त्याचे कडे वगैरे असतात, त्याची काय रेंज चालू होते? तेच ना, कडे पण कसं ते डायमंड वेट वरतीच आहे. डायमंड वेट किती त्याच्या डायमंडचा साईज आहे, किती सेंटचा आहे त्याच्याप्रमाणेच त्याचं कॉस्ट वाढणार. मिनिमम बँगलची जर आपण रेंज पाहिली, एक सिंगल बँगल 2 ते 2.5 लाखापासून स्टार्ट होतं. 2 ते 2.5 लाखापासून स्टार्ट होतं सिंगल बँगल. कमीत कमी जसं की असं घेतली लाईट वेट ही वाली एक सिंगल, कमी डायमंड्स आहेत त्यामध्ये 2.5 पासून जाते तुम्हाला. सगळ्या सॉलिटर बँगल्स आहेत ह्या चॅनल सेटिंग मध्ये. हे सगळे सिंगल पीसेस आहेत त्याचे. सुंदर दिसते. याची काय रेंज आहे? हे टोटल 54 लाख आहे. 54 लाख. मस्तच आहे. 54 लाख. सगळे सिंगल डायमंड्स आहेत ना, त्यामुळे सर्व डायमंड जे बनतं अख्खं ते 18 कॅरेट मेटल बेस मध्ये बनतं. आता याच्यामध्ये हे पेंडंट आणि इयरिंग्स आहे. सेट आहे. हा सेट आहे पूर्ण. याची काय स्टार्टिंग काय प्राइस आहे याची? मिनिमम जर लाईट वेट मध्ये बघायला गेलं तर 70-80,000 पासून जातो सेट तुम्हाला. 70 ते 80,000. 70 to 80. हा पूर्ण सेट जातो तुम्हाला 4 लाख पर्यंत. 4 लाख अप्रॉक्सिमेटली. येस. याच्यामध्ये तशी चेन तुम्ही ऍड करून देणार? हा, चेन तुमच्या ह्याच्यावर आहे किती तुम्हाला हेवी हवी आहे.
म्हणजे त्याचं वेट परत वाढणार. त्याचं वेगळं. ओके. ते ग्रॅमेज प्रमाणे ऍड होणार ना. ओके ओके. हे फक्त पेंडंट आणि तुमचं इयरिंग हे सेटचं 4 लाखच्या आसपास जातं. पेंडंट थोडे हेवी आहे कारण इथे सगळ्या सेंटरला हे सिंगल पीस आणि जो शेप आहे त्याचा पिअर ड्रॉप शेप बोलतो आपण या डायमंडला. प्लेन प्लॅटिनम जसं की हे फक्त प्लॅटिनम प्लस डायमंड आहे. अच्छा. कॉस्टिंग मध्ये काय फरक पडतो दोघांच्या? एवढा काय नाही पडत कारण सेमच. थोडं फक्त जर प्लॅटिनम घेतलं थोडं कमी जात कारण प्लॅटिनमचा जो रेट आहे गोल्ड पेक्षा कमी आहे ना आता. 10 ग्रॅमचा 40,000 आहे आणि 18 कॅरेटचा 72,000 आहे. याच्यामध्ये पण इयरिंग्स आणि पेंडंटचा सेट मिळेल. इयरिंग्स आहेत ना खाली? हा, बँड कपल बँड लव्ह बँड्स. याची काय रेंज आहे? कपल बँड स्टार्ट होतात मॅम 60 to 70,000 पासून. 60 प्लेन घेतलं तर विथ डायमंड घेतलं तर ते 80-90,000 पासून स्टार्ट होतात. ते दोघांच्या साईज वरती डिपेंड आहे किती कशी साईज आहे कोणाची काय. पोल्की डायमंड्स बोलतात त्याला कलेक्शन. जसं की डायमंडचा दुसरा प्रकार आहे हा पोल्की. एक कलर स्टोन ज्वेलरी म्हणजे रुबी आणि एमराल्डचं कॉम्बिनेशन आहे 22 कॅरेट गोल्ड मध्ये. 22 कॅरेट गोल्ड. येस. मेटल बेस 22 कॅरेट आणि रुबी एमराल्ड. हे पण मेटल बेस 22 कॅरेट आणि पोल्की डायमंड्स आहेत. पोल्की डायमंड. हा, म्हणजे जसं की तो डायमंड आपला नॅचरल डायमंड राऊंड शेप मध्ये असतो. अच्छा. हा चिप फॉर्म मध्ये असतो. हा फ्लॅट असतो. फ्लॅट. याला बेस गोल्ड असे ना? फ्लॅट गोल्ड शिवाय तो बसणारच. डेली वेअर साठी असते. डेली वेअर साठी. हे किती ग्रॅम मध्ये बनतात म्हणजे मिनिमम? ह्याच्यात गोल्ड जे आहे 4 to 5 ग्रॅम जास्त नसतं. डायमंडच आहे सेंट प्रमाणे. गोल्ड कारण कसं आहे नाजूक पेंडन्स असतात ना त्याला जास्त आपण गोल्ड हेवी नाही करू शकत. लुक नाही येत तसं. पेंडन्टचा लुक येणार नाही. याची काय प्राइस आहे फर्स्ट वाल्याची? हा वाला हा 2,80,000 पर्यंत जाईल पूर्ण. अच्छा. 3च्या म्हणजे साधारण ह्याच रेंज पासून चालू होतं? नाही हे थोडं डायमंड जे आहे त्याच्यात जास्त हेवी. मिनिमम जी रेंज जाते ह्याच्यात 50-60,000 पासून डेली वेअरच्या हिशोबाने येतात. अच्छा. 50 ते 60,000 पासून मिनिमम येते रेंज. किती सेंट वाढेल डायमंडचं तसं कॉस्ट वाढेल. हे फक्त वेगळे पेंडंट फक्त वेगळे. त्याला तुम्हाला जशी चेन हवी तशी मंगळसूत्र पेंडंट जसे तुम्हाला त्याला चेन किती लेंथची हवी आहे हे सगळे पार्टीवेअर पेंडंट्स आहेत. ब्रॉड मध्ये ब्लॅक बीड्सला आपण पाहतो तसे. खूप हेवी आहेत पण हे सगळे. हा, जसं की बघा हे एक्झाम्पल हा वाला अशा ब्लॅक बीड्सच्या चेन मध्ये येतात मंगळसूत्राचे. याला जशी जेवढी लेंथची चेन हवी ती आपण लावून देऊ शकतो. टॉप्सच्या भरपूर व्हरायटी दिसतात. हा, टॉप्स आहे. हे किती पासून चालू होतात? हे पण 35,000 पासून स्टार्ट होतात. ओके. 35,000 पासून चालू होतात. त्याची काय प्राइस आहे? हा वाला नक्षत्र हा जातो तुम्हाला 60,000 पर्यंत. 60,000 पर्यंत. ओके. आणि याची? हा वाला हा तुम्हाला 25,000 पर्यंत जाईल. 25,000. सुंदर. ह्याचं काय कमी प्राइस आहे? डायमंड खूप कमी. 9 सेंटचे डायमंड्स आहेत फक्त. ओके. सुंदर दिसतोय. हे थोडे मोठे आहेत ना सगळे? हो, पार्टीवेअरच्या हिशोबाने. आणि हे आपले नक्षत्र कुडी. नक्षत्र.
त्याची काय ह्याच्यात range? सगळे डायमंड साईज मोठे असतात. हे मिनिमम रेंज जाते 1.25 लाख पासून चालू होतात ते 7 लाखापर्यंत. अच्छा, 1.25 लाखापासून चालू होतं. हा, कारण जसं साईज डायमंडचा वाढेल तसं त्याचं तशी कॉस्ट त्याची प्राइस वाढेल. वाढत जाते. किती चमकते ते. हम्म.